मंत्र्यांचे आमदारांचे नातेवाईक आहेत. त्यांना एका आंब्याच्या झाडाला 48,000 रुपये दिले आणि शेतकऱ्याच्या झाडाला मात्र 500 रुपये. त्यांच्या लिंबाच्या झाडाला 6,000 रुपये, शेतकऱ्याच्या झाडाला 400 रुपये. हा जो शेतकऱ्यांमध्ये भांडणं लावण्याचा कार्यक्रम सरकारने हाती घेतला आहे तो ताबडतोब बंद झाला पाहिजे. आणि आमची काही मागणी नाही. आम्ही रेल्वे मार्गाला आनंदाने जमिनी देऊ, पण तुम्ही राष्ट्रीय महामार्गाचा एक भाव आणि रेल्वेचा दुसरा भाव करता, हे काही संयुक्तिक नाही. खरं झालं माझ्या शेतात असली काय आणि तुमच्या शेतात असली काय. सीताफळाच्या झाडाला सीताफळ असेल, काय रामफळ येणार नाही. मग तुमचे भाव ठरवताना वेगळा दर आणि आमचे भाव ठरवताना वेगळा दर, ही तफावत दूर झाली पाहिजे. मागणी पहिली, राष्ट्रीय महामार्गाला जो दर देता तोच रेल्वेला द्या. आणि ज्या शेतकऱ्याची 40 आर 1 एकर पर्यंत जमीन जाईल त्या शेतकऱ्याच्या घरामध्ये एक नोकरी द्या. 40 आरपेक्षा जास्त झाली जमीन जर गेली तर त्याला अजून एक नोकरी, घरामध्ये किमान 2 रोजगार मिळाले पाहिजे. आणि हे शेतकरी भूमिहीन होणार आहेत त्यांना नुकसान भरपाई द्या आणि त्याच्यामध्ये तेवढी जमीन द्या. काय कुणाल पाटलाचे नातेवाईक रावण लोचन पाटील यांना 2 एकरासाठी 4.5 कोटी रुपये दिले आणि इथे शेतकऱ्याला मात्र 4 लाख रुपये द्यायचे आहेत. हा जो अन्याय केलेला आहे तो बंद झाला पाहिजे. रेल्वेच्या मार्गात जाणार आहे त्या जमिनींवर तुम्ही सारखे भाव दिले पाहिजे. एक उदाहरण मी तुम्हाला दिलं आहे. हे गडतालमध्ये रावण लोचन पाटील उदाहरण दिले. त्यांचे गट नंबर आहे 8. व्यापारी आणि शेतकरी जुगल किशोर बंसीलाल मंजुरिया आणि जितेंद्र कांतीलाल चौधरी यांना भाव दिला 56,000 रुपये, 58,000 रुपये दर 14 क्विंटलला. आणि शेतकऱ्याच्या रेल्वे मार्गाला भाव जाहीर केला आहे त्यांनी